अमरावती पोलीस अधीक्षक ग्रामीणचे निकेतन कदम साहेब आले. त्यापासून म्हटलं भाऊ, हे जे खरापुडीवाले गुटख्यावाले यायचे तुम्ही धाबे दणानून ढोलच वाजून राहिले ना, तर तुमचा पोलीस स्टेशन हद्दीत त्याला माहीत झालं की एका काही म्हणते लय मोठा येऊन आला म्हणे खरापुडे, आणि त्यात आपले बाजीराव होते, अजून बाकीच्या काही सुगंधित तंबाखू. यात 39 लाख रुपयाचा म्हटलं गुटखा. नायलॉनचे बोटल दिसल्या तुम्हाला? बापा 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 किती मोठे आहेत हां. याच्यात हा सारा गुटखा इकडून तिकडे तुम्हाला माहिती आहे ना, अमरावती जिल्ह्यात मतलब पुऱ्या इकडे गुटखा पुळ्या झाल्या बंद. तर याची चालू होती इकडून आणून तिकडून आणून बरोबर चुपचाप कार्यक्रम लावणं. पण जशी गुप्त माहिती भेटली, 39 रुपयाचा गुटखा या पोलीस अधिकाऱ्यानं केला जप्त. सोबत म्हणजे हा आयशर गाडी दिसला तुम्हाला उभा, हे आयशर गाडी बी आहे. हे गाडी तिची किंमत आहे जवळपास 16 लाख रुपये असून कशी मालमत्ता जप्त केली. बापरे बापा हां. निरा असा खऱ्याच्या पुळ्या निरा पोहे ठिकाणी भेटत ना. पण निकेतन कदम साहेबा जसे आले, यानं याचा पुरा सितंबात जाग्यावर बसला. एक कारवाई केली याच्यात. निकेतन कदम साहेब याच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक जे आहेत ना, श्री दत्ता तोटेवाळ साहेब, याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे साहेब, याच्यासोबत सागर हटवाड साहेब झाले, रवींद्र बावणे, बळवंत दाबणे, भूषण पेटे साहेब, निलेश दामगोरे, पंकज पाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कौशिक वानकडे यांच्यासोबत हा एवढा मोठा केला म्हटलं गुटखा जप्त. पहा ना, आणि कार्यकर्ताही पकडला म्हटलं ते गुटखा वाहून येणारा.